नमस्कार. आज आपण बनवणार आहे झटपट अशी तिळाची एकदम मस्तपैकी कुरकुरीत खुसखुशीत वडी, ते पण घरच्या घरी. आजकाल बाजारामध्ये पण या तिळाच्या वड्या, तिळाचे लाडू बरंच काय काय विकायला मिळतं. पण काय गरज आहे आणायची? तुम्ही स्वतः पण घरी बनवू शकता ना. तर काय करायचे, थोडेसे तीळ आणायचे. तुम्हाला जेवढं पाहिजे वाटीभर तिळाचे केले तरी खूप सारे होऊन जातात. छान असे तीळ भाजून घ्यायचे. तेलात, तुपात कशातच भाजायचे नाहीत. असेच भाजायचे म्हणजे खमंग एकदम छान अशी वडी होते. आणि कुरकुरीत करायची बरं का वडी, खूप छान लागते. मग ज्यांना कुरकुरीत नको नको असते किंवा ज्यांना चावायला थोडासा प्रॉब्लेम आहे, म्हणजे वयस्कर माणसांना, त्याच्यासाठी तुम्ही अशी कच्चा पाक घेऊन मऊ अशी वडी बनवू शकता. तर मला कुरकुरीत अशी खुसखुशीत वडी पाहिजे होती, म्हणून मी कुरकुरीतच वडी बनवणार आहे. आणि त्यानंतर आता माझे इथं तीळ भाजून झालेले आहे, ते बघा. जास्त करपवायचे नाहीत किंवा काय करायचे नाहीत. त्यानंतर काय करायचा, गूळ पण चिरून घ्यायचा. असा खिसून घेतला तरी चालेल, पण असा मी नेहमी गूळ माझा चिरून ठेवलेला असतो, म्हणजे अचानक जर कशाला लागला तर आपली गडबड घाई होत नाही, म्हणून मी थोडासा चिरून ठेवलेला असतो. त्यानंतर काय करायचं, कढईमध्ये, त्या तिळ भाजलेल्या कढईमध्येच मी काय टाकलेलं आहे, गूळ टाकलेला आहे, चमचाभर फक्त तूप टाकलेलं आहे. बाकी काहीच टाकायचं नाही ना, पाणी वगैरे काही टाकायचं नाही. आणि या गुळाचंच छान असा पाक होतो. आणि तो पाक बघायचा कसा, की पाण्यामध्ये थोडासा जे आपण पाक तयार केलेला आहे ना, तो पाण्यामध्ये टाकायचा. त्याची गोल अशी गाठ तयार झाली ना, किंवा गोळी तयार झाली ना, की समजायचं हे पाक तयार झालेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आपण भाजलेलं आहे ते तीळ टाकायचं. आणि फास्ट प्रोसेस करायची आहे, कारण लगेच कडक होऊ शकतं, तुम्हाला नंतर थापताना प्रॉब्लेम येऊ शकतो. इथं बघा पाक तयार होण्याची प्रोसेस कशी चालू आहे. पाणी वगैरे काही न टाकता गुळाचं ऑटोमॅटिक पाणी होतं, कारण तूप पण टाकलेलं आहे 1 चमचा, जास्त टाकायचं नाही आहे. आणि इथं सगळं तयार झालेलं आहे. तुम्हाला आता मी वाटीमध्ये पाणी, छोट्या वाटीमध्ये मी पाणी घेऊन तुम्हाला त्याची गाठ तयार करून दाखवते किंवा गोळी तयार करून दाखवते. असं बबल्स वगैरे यायला लागले की बंद करायचं गॅस. आणि त्यानंतर भाजलेले तीळ टाकायचे. आणि पटकन तुम्ही ताटाला तूप लावायचं. माझं तूप लावायचं राहिलं होतं, पण तरी पण माझ्या वड्या खूप छान झालेल्या आहेत. हे बघा, इथं गाठ कशी तयार होते, गोळी कशी तयार होते बघा. झाली आहे तयार. अशी गोळी तयार झाली की समजायचं आपला पाक तयार झालेला आहे. आणि याच्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहे सगळे तीळ. आणि इथं प्रोसेस जरा फास्ट करावी लागते बरं का, नाहीतर मग लगेच कडक होऊ शकतं. आणि पुढे बघाच आता वड्या कशा तयार झालेल्या आहेत. आणि रेसिपी काही खूप अवघड नाही आहे, खूप काही डोकं पण लावायची गरज नाही आहे, एकदम झटपट अशी होते. आणि छान अशा माझ्या वड्या झालेल्या आहेत. ताटात किंवा तुम्ही खाली ओटा क्लीन करून जरी टाकलं तरी चालेल, फक्त ताटाला तूप किंवा ओट्याला खाली तूप लावायला विसरू नका. आणि बघा आता किती छान होतात. तुम्ही हाताला पाणी लावून पण थापू शकता किंवा वाटीनंच थापू शकता. मी वाटीनंच थापलेलं आहे.